केंद्रप्रमुख परीक्षेचा निकाल लागल्यापासून उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडालाय. अनेकांना त्यांचे गुण अपेक्षेपेक्षा खूप कमी किंवा काही जणांना जास्त आल्याचं दिसून आलं. आता ह्या सगळ्या गोंधळावर आणि वादावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि IBPSने एक अधिकृत स्पष्टीकरण जारी केलं आहे. आजच्या या विशेष भागामध्ये आपण नेमकं काय घडलं आणि या स्पष्टीकरणात काय म्हटलंय हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हो, बरोबर, हाच तो प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येक उमेदवाराच्या मनात घोळतोय. जेवढे प्रश्न बरोबर सोडवले त्यापेक्षा अंतिम गुण वेगळे का दिसत आहेत? याचं उत्तर थेट MSCE आणि IBPSच्या अधिकृत खुलासातच आहे. चला तर मग पाहूया ते काय म्हणतात. चला तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. निकालानंतर उमेदवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळेच परीक्षा परिषदेला यावर अधिकृतपणे खुलासा करावा लागला. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही परीक्षा घेतली कोणी. IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ही एक अत्यंत प्रतिष्ठित आणि अनुभवी संस्था आहे. विचार करा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मोठमोठ्या बँकांच्या परीक्षा, एवढंच काय तर आपली TIT परीक्षासुद्धा याच संस्थेने घेतली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला गेला होता. आणि आता येऊया त्या मुद्द्यावर ज्यामुळे सगळ्यात जास्त गोंधळ उडाला आहे, तो म्हणजे नॉर्मलायझेशन. हो, याच प्रक्रियेमुळे गुणांमध्ये मोठा बदल झालेला दिसतोय. तर IBPSने इक्वी पर्सेंटाईल इक्वेटिंग नावाची एक स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकीय पद्धत वापरली. आता हे नाव जरा किचकट वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये होते तेव्हा प्रत्येक प्रश्नपत्रिका सारखीच अवघड असेल असं नाही. मग सोप्या शिफ्टवाल्यांना फायदा आणि अवघड शिफ्टवाल्यांवर अन्याय होऊ नये यासाठी सगळ्यांचे गुण एका समान पातळीवर आणले जातात. इथे बघा, कच्चे गुण म्हणजे आपण बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या, पण नॉर्मलाइज्ड गुण म्हणजे तुमच्या शिफ्टची काठिण्य पातळी लक्षात घेऊन सांख्यिकीय पद्धतीने ॲडजस्ट केलेले गुण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंतिम गुणवत्ता यादी फक्त आणि फक्त नॉर्मलाइज्ड गुणांवरच तयार झाली आहे, कच्च्या गुणांचा तिथे संबंध नाही. ही प्रक्रिया काम कशी करते? समजा परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली. साहजिकच प्रत्येक पेपरची डिफिकल्टी लेव्हल वेगळी होती. मग एका स्टॅटिस्टिकल फॉर्म्युलाने हे गुण ॲडजस्ट केले जातात, जेणेकरून सर्वांना समान संधी मिळेल. आणि मग तयार होतात अंतिम गुण. ह्याच कारणामुळे काही जणांचे गुण वाढले तर काहींचे कमी झाले. परीक्षा परिषदेने हे अगदी ठामपणे सांगितलं आहे की नॉर्मलायझेशन करून मिळालेले गुणच अंतिम आहेत आणि त्यात आता कोणताही बदल होणार नाही. त्यांच्या मते ही प्रक्रिया पूर्णपणे न्याय्य आहे आणि कोणत्याही शिफ्टवर अन्याय होऊ नये यासाठीच ती राबवली गेली. बरं, नॉर्मलायझेशन हा तर एक मुद्दा झालाच, पण याशिवाय उमेदवारांनी इतरही काही आक्षेप घेतले होते. चला, त्यावर काय अधिकृत उत्तर आली आहेत ते पटापट पाहूया. पहिला आक्षेप होता परीक्षेच्या पद्धतीवरच. अनेकांचं म्हणणं होतं की ही परीक्षा ऑनलाईन आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये न घेता एकाच वेळी ऑफलाईन घ्यायला हवी होती. यावर परिषदेचं उत्तर अगदी सरळ आहे. ते म्हणतात की जून 2023 मध्ये जेव्हा परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली तेव्हा सर्वांना कल्पना दिली होती की परीक्षा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. निकाल लागेपर्यंत या पद्धतीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. दुसरा एक मोठा आक्षेप होता की परीक्षा अगदी अचानक ऐनवेळी घेण्यात आली. पण गंमत म्हणजे खरं तर ही परीक्षा डिसेंबर 2023 मध्येच होणार होती, पण नगरपालिका निवडणुकांमुळे ती पुढे ढकलून फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आली. म्हणजे उलट उमेदवारांना तयारीसाठी जास्त वेळ मिळाला. त्यामुळे ऐनवेळी परीक्षा घेतली हा आरोप परिषदेने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की उत्तर तालिकेवर म्हणजे आन्सर कीवर आक्षेप नोंदवायची संधीच दिली नाही. यावरचा खुलासा असा आहे की IBPSच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका किंवा उत्तर तालिका जाहीर करण्याची पद्धतच नाहीये. त्यांच्या तज्ज्ञांनी स्वतःच पेपर तपासले, त्यातले चुकीचे प्रश्न शोधून ते रद्द केले आणि त्या प्रश्नांचे गुण सरसकट सर्व उमेदवारांना दिले आहेत. आणि हे गुण तुमच्या अंतिम गुणांमध्ये ऑलरेडी समाविष्ट आहेत. आता एका विशिष्ट घटनेबद्दल बोलूया. नाशिकमधल्या एका परीक्षा केंद्रावर काहीतरी तांत्रिक अडचण आल्याची बरीच चर्चा होती. नेमकं काय होतं हे प्रकरण? ही अडचण फक्त 4 उमेदवारांच्या बाबतीत झाली होती. ही नेमकी काय समस्या होती आणि ती सोडवण्यासाठी काय केलं गेलं, चला बघूया. झालं असं होतं की या 4 उमेदवारांची परीक्षा खरं तर पहिल्या सत्रात होती, पण त्यांना काही कारणास्तव दुसऱ्या सत्रात बसावं लागलं. त्यामुळे कॉम्प्युटर सिस्टीमने चुकून त्यांना पहिल्या सत्राची उत्तरसूची दिली.
पण ही चूक जशीच लक्षात आली तशी ती लगेच सुधारण्यात आली आणि त्यांना योग्य उत्तरसूची पाठवली गेली. परिषदेने स्पष्ट केलंय की यामुळे त्यांच्या अंतिम निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. तर मग ह्या सगळ्या वादावर आणि स्पष्टीकरणावर शेवटचं अधिकृत शिक्कामोर्तब काय आहे? निष्कर्ष काय काढायचा? परीक्षा परिषदेने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, न्याय्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली आहे. नॉर्मलायझेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम गुणवत्ता यादी तयार झाली आहे. जिल्हानिहाय निवड यादी पुढील कारवाईसाठी पाठवली आहे आणि उमेदवारांनी केलेल्या तक्रारींमध्ये काहीही तथ्य न आढळल्याने त्या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर हे होतं अधिकृत स्पष्टीकरण. पण या सगळ्या प्रकारातून एक मोठा प्रश्न मात्र मागे उरतोच. नॉर्मलायझेशनसारख्या शास्त्रीयदृष्ट्या योग्य पण सामान्य उमेदवाराला किचकट वाटणाऱ्या पद्धती आणि उमेदवारांचा व्यवस्थेवरील विश्वास यांचा मेळ कसा घालायचा? परीक्षा प्रक्रियेत अधिक विश्वास आणि पारदर्शकता आणण्यासाठी अजून काय पावलं उचलायला हवीत, हा नक्कीच